अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो. आज स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की बाळा, तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक कोणती आहे? ती म्हणजे तू ज्या गोष्टी गुपित ठेवायच्या हवेत ते जगजाहीर करत राहतोस आणि त्याने तुझं स्वतःचं नुकसान होतं. होय बाळा, त्यामुळेच समाजामध्ये वावरताना तुला सावधगिरी बाळगायला हवी आहे. तुला माहीत आहे का बाळा, काही गोष्टी ह्या आपल्या जवळच्या माणसांना देखील सांगायच्या नसतात, मग ते कितीही जवळचे का असेनात. यामध्ये आपलं आणि इतरांचं सुद्धा बल असतं. बाळा, त्या कोणत्या गोष्टी आहेत तेच आपण आज ह्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला खूप काही नवीन शिकायला मिळणार आहे. चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असा जयघोष करायला विसरू नका. माझ्या बाळा, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, लोकांना एक विचित्र सवय आहे, ते तुझं यश मोजत आहेत. पण बाळा, तुझ्या संघर्षाची किंमत समजून कोणीच घेत नाही. आणि म्हणूनच तुझा पगार, तुझी संपत्ती जर कोणी विचारली तर ती उघडपणे तू सांगणं म्हणजे स्वतःवर संकट ओढवून घेणं आहे. होय बाळा, तुझा पगार, तुझी संपत्ती जर तू सांगितलंस तर तुझी तुलना सुरू होते. लोक तुझी तुलना इतरांशी करू लागतात. यामधून तुला इज्जत द्यायचं की नाही हे सुद्धा ते ठरवतात. बाळा, लोकांच्या मनामध्ये तुझ्याविषयी मत्सर निर्माण होतो. तुझ्याबद्दल लोकांना आकस वाटू लागतो आणि नकळतच तुझ्या विरुद्ध बोललं जातं. होय बाळा, तुझा पगार किती आहे, तुझी संपत्ती किती आहे हे जर समोरच्याला समजलं तर त्यांच्या सुद्धा अपेक्षा वाढतात. कुटुंबातील, ऑफिसमधील लोक तुला कायम जास्त कमवणारा समजतात आणि तुमच्यावर आर्थिक ओझं टाकतात. मग काय गरज आहे हाताने आपल्या संपत्तीचं प्रदर्शन करण्याची? संपत्तीचे प्रदर्शन हे शांततेचे शत्रू असते. ही म्हण कायम तू लक्षात ठेव बाळा. खऱ्या श्रीमंत लोकांची संपत्ती ही त्यांच्या शांततेत लपलेली असते. सोशल मीडियावर किंवा समाजात प्रदर्शन करण्यासाठी नाही. होय बाळा, ही गोष्ट तू लक्षात ठेव आणि सहमत असशील तर हा संदेश आपल्या मित्राला तू शेअर कर. माझ्या बाळा, दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, दुःख वाटल्याने हलकं होतं असं तुला वाटत असेल, हे खरं आहे. पण प्रत्येक व्यक्ती समोरची त्याच सहानुभूतीने आपलं दुःख ऐकून घेत नाही. कधीकधी काही लोक आपले दुःख करमणूक म्हणून ऐकून घेत असतात. इतकंच नाही बाळा, तर आपलं दुःख प्रत्येकाला जर आपण सांगत राहिलो तर ते आपल्यासाठी धोका निर्माण होऊ शकतो. त्यातील सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे काही लोक तुमच्या वेदनांवर सहानुभूती दाखवण्याऐवजी त्याचा उपहास करतील. दुःख सांगितल्यावर काही लोक तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत समजतील आणि त्याचा गैरफायदा सुद्धा घेत असतात. होय बाळा, जर तू सतत दुःख सांगत राहिलास तर तुझ्या आजूबाजूचे लोक तुझ्यापासून दूर जातील, कारण कोणीही सतत हे रडगाणं ऐकू इच्छित नाही. मग काय गरज आहे आपलं दुःख लोकांना सांगण्याची? कारण लोकांना सांगून आपलं दुःख कमी होणार नाही तर अजून वाढणार आहे. जसं की दुःख हे झाडाच्या मुळांसारखं, ते मूकपणे आत खोलवर वाढतं आणि वर फूल उमलत जातं. म्हणजेच जर तू शांततेने सहन केलं तर दुःख आपल्याला अधिक त्रास करतं आणि ते त्रास आपल्याला आतून मजबूत बनवतं. मग तूच ठरव, तुझं दुःख सगळ्यांना सांगत फिरायचं आहे की त्यावर मात करायची आहे. होय बाळा, मला माहीत आहे तू खूप मजबूत आहे, खंबीर आहेस, कारण तू माझा सच्चा स्वामी भक्त आहेस
आणि आता तुझी सर्वात मोठी मनोकामना मी पूर्ण करणार आहे. जर तू त्यासाठी तयार असशील तर होय देवा मी सज्ज आहे असे तू टाईप कर आणि हा संदेश तू शेवटपर्यंत नक्की ऐक. बाळा, तुला कोणी काही मदत केली तर लगेच सगळ्यांना तू सांगू नकोस, तर ती मदत नाही तर सौदा होणार आहे. तुला मदत केली तर तू शांततेने ती मदत घे आणि कोणी तुला त्याचं दुःख सांगितलं तर त्याचं तू गॉसिप करू नकोस. होय बाळा, इतरांचं गुपित उघड केल्याने काही धोके तुला येऊ शकतात. एकदा का तू कोणाचं गुपित फोडलं की पुन्हा कोणीही तुझ्याशी मनमोकळेपणाने बोलणार नाही आणि गुपित सांगणारी व्यक्ती तुझ्यापासून कायमची दूर निघून जाईल. अशा बेजबाबदार वागणुकीमुळे लोक तुला गॉसिप करणारा समजतील आणि महत्त्वाच्या गोष्टींपासून तुला दूर ठेवतील. तर बाळा, तुझं आयुष्य शांत, मजबूत, समजदार जर करायचं असेल तर सर्वात चांगलं म्हणजे तुझं दुर्बलतेचं शस्त्र दुसऱ्यांच्या हातात दिल्यासारखं होईल. तू स्वतःवरती विश्वास ठेव. स्वतःची किंमत जर तुला वाढवायची असेल बाळा, तर तू स्वतःवरती विश्वास ठेव आणि भगवंतावरती सुद्धा. कारण बाळा, तू माझा लाडका भक्त आहेस आणि मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. तुझं ध्येय हे मजबूत ठेव. ते सोपं नसलं तरी अशक्य असं नाही. आजूबाजूचे लोक तुझ्या मनाचं खच्चीकरण करतील. तुझं ध्येय लोकांना समजलं तर त्यांच्या मनात ईर्ष्या वाढेल. मग जे तुझ्या अगदी जवळचे असतात ते सुद्धा तुझ्या यशाच्या वाटेत अडथळे निर्माण करतील. होय बाळा, जर तू तुझं ध्येय इतरांना सांगितलंस तर मेंदूची काम करण्याची तीव्रता तुझी कमी होईल. म्हणून तुझं ध्येय नेहमी गुपित ठेव. स्वप्न ओरडून सांगू नकोस, ती शांतपणे पूर्ण करायला लाग. होय बाळा, कुठेतरी जर तुझा अपमान झाला आणि तू ते सगळ्यांना सांगत सुटलास तर हे जग तुझ्या जखमांवर मीठ चोळायला तयार आहे. झालेला अपमान सतत लोकांना जर सांगितलंस तर जे तुमचा अपमान ऐकून घेतील त्यातील काही जण तुझ्या दुर्बलतेचा गैरफायदा घेतील आणि तुला एक पीडित म्हणून समजतील. होय बाळा, अपमानाचा बदला घ्यायचा असेल तर मोठे यश तू मिळव. तुझ्या सदैव मी पाठीशी आहे, माझ्यावरती विश्वास ठेव. विश्वास असेल तर होय स्वामी माझा विश्वास आहे असे तू टाईप कर.